नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्या भागाचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. ठीक आहे. आज आपल्याला ज्या भागाबद्दलची माहिती घ्यायची आहे त्या भागाचं नाव आहे क्लासिफिकेशन. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन पहिल्यांदा आपण करूयात अल्कोहोलचं. अल्कोहोलचे किती प्रकार पडतात त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. लक्षात ठेवा, अल्कोहोलचे मुख्य 3 प्रकार आहेत. आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकामध्ये, आपल्या केमिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय, अल्कोहोलचे एकूण 3 प्रकार आहेत. आता 3 प्रकार कोणते? नंबर 1 मोनोहायड्रिक अल्कोहोल, नंबर 2 डायहायड्रिक अल्कोहोल, नंबर 3 ट्रायहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल अल्कोहोलचे एकूण 3 प्रकार आहेत: मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ठीक आहे. मग तुम्ही काय केलं? अल्कोहोलचे प्रकार पाडलो. अल्कोहोलचे प्रकार पाडत असताना आपण कशाचा विचार केला? OH ग्रुपचा विचार केला. OH ग्रुपची संख्या किती आहे हे लक्षात घेऊन हे प्रकार आपण पाडलेले आहेत. म्हणून आपलं जे क्लासिफिकेशन आहे ते कशाच्या आधारावरती आहे? OH ग्रुप. म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुप. एखाद्या अल्कोहोलमध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या किती आहे याच्या आधारावरती आपण अल्कोहोलचे एकूण मुख्य 3 प्रकार पाडले. कोणते 3 प्रकार? मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनो म्हणजे एक, हायड्रिक म्हणजे OH, म्हणजे एक OH असलेला अल्कोहोल. दुसरा प्रकार डायहायड्रिक अल्कोहोल. डाय म्हणजे 2, हायड्रिक म्हणजे OH, 2 OH ग्रुप असलेला अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्राय म्हणजे 3, हायड्रिक म्हणजे OH, 3 OH ग्रुप असलेला अल्कोहोल. आणि म्हणून आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो, अल्कोहोलचे मुख्य प्रकार किती? अल्कोहोलचे मुख्य प्रकार आहेत 3. आणि हे क्लासिफिकेशन आपण कशाच्या आधारावरती केलं? त्या अल्कोहोलमध्ये असलेल्या OH ग्रुपच्या संख्येवरती. किती OH ग्रुप आहेत याचा आधार आपण घेतला आणि याच्या आधारावरती आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि हे 3 प्रकार कोणते? मोनोहायड्रिक अल्कोहोल 1 OH, डायहायड्रिक अल्कोहोल 2 OH, ट्रायहायड्रिक अल्कोहोल 3 OH. अशा प्रकारचं हे संपूर्ण क्लासिफिकेशन या ठिकाणी आहे. आता प्रत्येकाची व्याख्या आपण करूया. आता पहिला प्रकार आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. CH3 CH CH3 OH. आता हे उदाहरण तुमच्या समोर आहे. आता हा एक मॉलिक्यूल आहे, हा एक अल्कोहोल आहे. या अल्कोहोलमध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या किती आहे? हा OH ग्रुप आहे. मग ह्याच्यामध्ये किती OH ग्रुप आहे? एकच OH ग्रुप आहे. म्हणून हा अल्कोहोल झाला मोनोहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेन्स ओनली 1 OH ग्रुप. मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये फक्त एक OH ग्रुप असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रकार डायहायड्रिक अल्कोहोल. आता डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय सांगितलं? ज्या अल्कोहोलमध्ये 2 OH ग्रुप आहेत अशा प्रकारच्या अल्कोहोलला डायहायड्रिक अल्कोहोल असे म्हणतात. पहा आता उदाहरण घेऊ. CH2 CH2 OH OH. आता हा कोण आहे? अल्कोहोल आहे. या अल्कोहोलमध्ये असलेल्या हायड्रॉक्सिल ग्रुपची संख्या किती आहे? 2 आहे. इकडे एक OH आहे, इकडे एक OH आहे. म्हणजे या अल्कोहोलमध्ये असलेल्या हायड्रॉक्सिल ग्रुपची संख्या 2 आहे. म्हणून ह्या अल्कोहोलला काय म्हणायचं? डायहायड्रिक अल्कोहोल. म्हणून हा झाला डायहायड्रिक अल्कोहोल. परंतु एक काळजी घ्यायचं, असं करायचं नाही. बघा बरं का, ह्या दोघांमध्ये फरक आहे. हे दोन्ही OH 2 वेगवेगळ्या कार्बनला जोडलेत. हा OH ह्या कार्बनला जोडलाय आणि हा OH ह्या कार्बनला जोडलाय. म्हणजे या ठिकाणचे OH ग्रुप 2 वेगवेगळ्या कार्बनला जोडलेले आहेत. आता या उदाहरणामध्ये बघा, तुम्ही म्हणता ह्याच्यामध्ये पण 2 OH आहेत, परंतु हे दोन्ही OH एकाच कार्बनवरती आहेत. बोथ OH ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन. इट इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही. एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो.
एकाच कार्बनवरती आहेत, परंतु एकाच कार्बनवरती दोन OH असू शकत नाही. ह्याच्यामधला H आणि OH हो का, हा H2O लगेच निघून जातो आणि मग CH3CHO अल्डिहाइड तयार होतो. किंवा 3 OH ग्रुप असतील तर असं बी शक्य नाही. म्हणून आपण लक्षात घ्यायचं, एकाच कार्बनवरती 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH ग्रुप असू शकत नाहीत. जर असतील तर तो कंपाऊंड अनस्टेबल आहे, त्याचं डिहायड्रेशन होतं आणि त्याचं रूपांतर होतं अल्डिहाइडमध्ये किंवा कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये. म्हणून हे दोन्ही OH ग्रुप 2 वेगवेगळ्या कार्बनला जोडलेले पाहिजे. हे दोन्ही OH ग्रुप एकाच कार्बनवरती असता कामा नये. हे एक महत्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. बस कळलं आपल्याला. ओके, मग आता काय केलं आपण, आता ह्याचं कन्वर्जन करू आपण. कसं आलं बघा, CH3CHO हे काय सोपं आणि प्लस H2O, अशा प्रकारचं कन्वर्जन होत असतं. ठीक आहे, आता मग या ठिकाणी आपण व्याख्या करू. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय? डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे अशा प्रकारचा अल्कोहोल ज्या अल्कोहोलमध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या 2 आहे, परंतु ते दोन्हीही OH ग्रुप वेगवेगळ्या कार्बनवरती पाहिजेत. हे दोन्ही OH ग्रुप एकाच कार्बनवरती असता कामा नये. हे दोन्ही OH ग्रुप वेगवेगळ्या म्हणजे डिफरंट कार्बन ॲटमवरती असले पाहिजेत. असा जर अल्कोहोल असेल तर अशा प्रकारच्या अल्कोहोलला म्हणायचं डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय? इन डायहायड्रिक अल्कोहोल किंवा डायहायड्रिक अल्कोहोल कंटेन्स 2 OH ग्रुप्स प्रेझेंट ऑन डिफरंट कार्बन ॲटम. डायहायड्रिक अल्कोहोल कंटेन्स 2 OH ग्रुप प्रेझेंट ऑन डिफरंट कार्बन. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. मग आपल्याला म्हणता येईल इन दिस अल्कोहोल OH ग्रुप्स आर प्रेझेंट किंवा दिस अल्कोहोल कंटेन्स 2 OH ग्रुप प्रेझेंट ऑन डिफरंट कार्बन ॲटम. अशा प्रकारची याची व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येते. अजून एक उदाहरण बघा, CH2OH CHOH CH2OH. आता हा बी अल्कोहोल आहे. आता तिसरा प्रकार ट्रायहायड्रिक अल्कोहोल. तुम्हा सर्वांना माहित आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे अशा प्रकारचा अल्कोहोल ज्या अल्कोहोलमध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या 3 असते. 3 OH ग्रुप जर असतील तर तो ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. मग आता बघा याच्यामध्ये हो का, 1 OH 2 OH 3 OH म्हणजे या अल्कोहोलमध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या किती आहे? 3 आहे आणि म्हणून ह्याला म्हणायचं ट्रायहायड्रिक अल्कोहोल. संपलं. आणि काळजी काय घ्यायचं, हे तिन्ही OH वेगवेगळ्या कार्बनवरती पाहिजे. कळलं का? दे शुड बी प्रेझेंट ऑन डिफरंट कार्बन ॲटम अँड नॉट ऑन द सेम कार्बन ॲटम. बस हो का, हे OH ह्या कार्बनवर, हे OH ह्या कार्बनवर, हे OH ह्या कार्बनवर, म्हणजे हे तिन्ही OH वेगवेगळ्या कार्बनवरती आहेत. अशा प्रकारचा अल्कोहोल जर असेल तर अशा प्रकारच्या अल्कोहोलला आपण एक विशिष्ट नाव दिलं अँड दॅट अल्कोहोल इज कॉल्ड एज ट्रायहायड्रिक अल्कोहोल. संपलं. ट्रायहायड्रिक अल्कोहोल contains 3 OH group present on different carbon atom. Trihydric alcohol contain 3 OH group present on different carbon atom. हे एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं. आणि आप मग म्हणता येईल दिस अल्कोहोल कंटेन 3 OH ग्रुप प्रेझेंट ऑन डिफरंट कार्बन ॲटम. अशा प्रकारचं हे संपूर्ण क्लासिफिकेशन अल्कोहोलचं आपण पूर्ण केलं. अल्कोहोलचे प्रकार पुन्हा एकदा 3 प्रकार. मोनोहायड्रिक अल्कोहोल 1 OH ग्रुप असलेला, डायहायड्रिक अल्कोहोल 2 OH ग्रुप असलेला, ट्रायहायड्रिक अल्कोहोल 3 OH ग्रुप असलेला. आता काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. पहा, आता हे तुमच्या समोर CH3CH2OH. आता याच्यामध्ये किती OH आहे? एकच OH ग्रुप आहे, म्हणून हा झाला मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता हे दुसरं उदाहरण, ह्याच्यामध्ये किती OH आहेत? 1 2 आणि हे दोन्ही OH 2 वेगवेगळ्या कार्बनवरती अटॅच आहेत, म्हणून हा झाला डायहायड्रिक अल्कोहोल. तिसरं उदाहरण खाली बघा, याच्यामध्ये 1 2 3 OH आहेत, म्हणून हा झाला ट्रायहायड्रिक अल्कोहोल. अशा प्रकारे अल्कोहोलचे एकूण 3 प्रकार: मोनोहायड्रिक अल्कोहोल which contains only 1 OH group, dihydric alcohol which contains 2 OH group present on different carbon atom, and तिसरा प्रकार ट्रायहायड्रिक अल्कोहोल which contain 3 OH group present on different carbon atom. बाकीचा क्लासिफिकेशन आपण टू बी कंटिन्यू लिहून घ्या. ठीक आहे. पहा, ज्याप्रमाणे आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केलं त्याच प्रकारे आता आपण क्लासिफिकेशन करूयात फिनॉलचं. फिनॉलचे सुद्धा प्रकार 3 आहेत: मोनोहायड्रिक फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स आणि ट्रायहायड्रिक फिनॉल्स. 3 नावं आपल्या समोर आहेत.
फिनॉल्सचे सुद्धा प्रकार 3: मोनोहायड्रिक फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स, ट्रायहायड्रिक फिनॉल्स. आणि तुम्हाला अर्थ कळला असेल. मोनोहायड्रिक फिनॉल्स म्हणजे काय? एक OH ग्रुप असलेला फिनॉल. डायहायड्रिक फिनॉल्स म्हणजे काय? 2 OH ग्रुप असलेला फिनॉल्स. आणि त्याच प्रकारे ट्रायहायड्रिक फिनॉल सुद्धा आपण डिफाईन करू शकतो. पहा, आता हे कोण आहे? फिनॉल्स आहे. का बरं? OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ द बेन्झीन रिंग. व्याख्या मी डबल सांगत असत नाही. आता हा फिनॉल्स आहे, मान्य करा तुम्ही. मग याच्यामध्ये किती OH ग्रुप आहे? आता हा OH ग्रुप किती आहे? एकच आहे. म्हणून हा झाला मोनोहायड्रिक फिनॉल्स. मोनोहायड्रिक फिनॉल्स म्हणजे अशा प्रकारचा फिनॉल्स ज्याच्यामध्ये असलेल्या हायड्रॉक्सिल ग्रुपची संख्या, कंसात OH ग्रुपची संख्या ही 1 असते. मोनोहायड्रिक फिनॉल्स मध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या 1 असते. आणि म्हणून ज्या फिनॉलमध्ये OH ग्रुपची संख्या फक्त 1 असते अशा प्रकारच्या फिनॉलला मोनोहायड्रिक फिनॉल्स असे म्हणतात. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल मोनोहायड्रिक फिनॉल्स कंटेन ओनली 1 OH ग्रुप. These phenols contains only 1 OH group. पहा, दुसरा प्रकार. आता इथे बी OH आहे. इथे किती OH येते? हा 1 आणि इथे 1 आहे. हा दुसरा. हा कोण आहे? फिनॉल्स. परंतु या फिनॉल्स मध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या किती आहे? 2. हा इथे 1 आहे, इथे 1 आहे. म्हणून हा झाला डायहायड्रिक फिनॉल्स. डायहायड्रिक फिनॉल्स म्हणजे अशा प्रकारचा फिनॉल्स ज्याच्यामध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या 2 असते. डायहायड्रिक फिनॉल्स कंटेन्स 2 OH ग्रुप. These phenols contains 2 OH ग्रुप. कन्सेप्ट क्लिअर. पुढे आपण जाऊ. OH, त्यानंतर OH, त्यानंतर OH. आता हा कोण आहे? फिनॉल आहे. ह्याच्यामध्ये किती OH येते? 1, 2, 3. म्हणजे या फिनॉलमध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या 3 आहे. तुम्हाला माहित आहे जर एखाद्या फिनॉलमध्ये असलेल्या OH ग्रुपची संख्या 3 असेल तर त्याला ट्रायहायड्रिक फिनॉल्स असं म्हणतात. म्हणून याच्यामध्ये किती OH आहे? ते 3. म्हणून ट्रायहायड्रिक फिनॉल्स. समजते का? म्हणून ट्रायहायड्रिक फिनॉल्स कंटेन्स 3 OH ग्रुप. दीज फिनॉल्स कंटेन्स 3 OH ग्रुप. अशा प्रकारे या ठिकाणी आपण तिघाच्याही व्याख्या केल्या. मोनोहायड्रिक फिनॉल्स 1 OH ग्रुप असलेला फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स 2 OH ग्रुप असलेला फिनॉल्स, ट्रायहायड्रिक फिनॉल्स 3 OH ग्रुप असलेला फिनॉल्स. अशा प्रकारचं हे फिनॉलचं क्लासिफिकेशन. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. काही एक्झाम्पल्स आपल्या समोर आहेत, ओळखू आपण. याच्यामध्ये किती OH आहे? 1 OH आहे, म्हणून मोनोहायड्रिक फिनॉल्स. याच्यामध्ये किती OH आहे? 2 OH आहे, म्हणून डायहायड्रिक फिनॉल्स. याच्यामध्ये किती OH आहे? 1, 2, म्हणून डायहायड्रिक फिनॉल्स. याच्यामध्ये किती OH आहेत? 1, 2, 3, म्हणून ट्रायहायड्रिक फिनॉल्स. याच्यामध्ये किती OH आहेत? मोजा. 1, 2, 3, म्हणून ट्रायहायड्रिक फिनॉल्स. ह्याच्यामध्ये किती OH आहेत? एकच आहे. OH एकच आहे. हा झाला मोनोहायड्रिक फिनॉल. ह्याच्यामध्ये किती OH आहे? एकच OH आहे, मोनोहायड्रिक फिनॉल. ह्याच्यामध्ये किती OH आहे? एकच OH आहे, मोनोहायड्रिक फिनॉल्स. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केलं त्याच प्रकारे फिनॉलचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. फिनॉलचे प्रकार किती? 3. मोनोहायड्रिक फिनॉल्स which contains only 1 OH group, dihydric phenols which contains 2 OH group and trihydric phenol which contain 3 OH group. अशा प्रकारचं फिनॉलचं हे क्लासिफिकेशन. आता पुढचं क्लासिफिकेशन आपण पाहूयात. पॉज करून लिहा. बघा आता आपण केलं अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. तुम्हा सर्वांना माहित आहे अल्कोहोलचे प्रकार किती. अल्कोहोलचे प्रकार एकूण 3 आहेत. मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल आणि ट्रायहायड्रिक. ठीक आहे. आता आपण काय करूयात? आता आपण पहिल्यांदा मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करूयात. मोनोहायड्रिक, डायहायड्रिक वगैरे वगैरे बघितले आपण. पहिल्यांदा आपण या ठिकाणी परत एकदा मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करूयात. मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय हे समजून घ्यायच्या अगोदर किंवा ह्याचे प्रकार पाहण्याच्या अगोदर काही माहिती सांगतो, ती ऐका. तुम्हा सर्वांना माहित पाहिजे हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं. कारण मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण वापर केलेला आहे हायब्रिडायझेशनचा. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय
त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला माहित पाहिजे हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं, कोणत्या प्रकारचा हायब्रिडायझेशन कुठं असतो समजून घेऊ आपण. पहा, समजा आता या ठिकाणी काय केले, हा कार्बन आहे किंवा हा कार्बन आहे, कोणता बी घ्या तुम्ही. आता ह्या कार्बनच्या भोवताली कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. बॉन्ड महत्वाचा आहे, त्या ठिकाणचा बॉन्ड बघा आणि मग सांगा त्याचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे. समजलं का? कोणत्याही कार्बनचं हायब्रिडायझेशन सांगत असताना या ठिकाणी आपल्याला त्याच्या भोवताली कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे याचा विचार करावा लागणार आहे. मग आता बघा, आता हा कार्बन आहे, ह्याच्या भोवताली कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. जर त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी असतं हायब्रिडायझेशन sp3. sp3 सिंगल बॉन्ड sp3. बघा, जर त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड असेल कार्बनच्या भोवताली तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं, हे समजून घ्यावं. आता या कार्बनचं पण sp3, या कार्बनचं पण sp3, दोघांच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला. आता बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड काढू आपण. समजा जर डबल बॉन्ड असेल, आता ह्या कार्बनच्या भोवताली डबल बॉन्ड आहे आणि ह्या कार्बनच्या भोवताली सुद्धा डबल बॉन्ड आहे. जर कार्बनच्या भोवताली डबल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असतं, sp2. आणि मग इथं आपण लिहू काय, डबल बॉन्ड जर असेल तर त्या ठिकाणचं हायब्रिडायझेशन कोणतं असतं, sp2. आणि लास्ट आता जर त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp असतं. पहा, ट्रिपल बॉन्ड जर असेल तर त्या ठिकाणी असलेलं हायब्रिडायझेशन sp असतं. तिन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या. या ठिकाणी फक्त बॉन्डचा विचार करा. बॉन्ड कोणत्या प्रकारचा आहे, सिंगल बॉन्ड sp3, डबल बॉन्ड sp2, ट्रिपल बॉन्ड sp. त्या कार्बनच्या भोवताली कोणत्या प्रकारचा बॉन्ड आहे याचा विचार करून त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन सांगायचं आहे. sp3 सिंगल बॉन्ड आहे म्हणून, sp2 डबल बॉन्ड आहे म्हणून, sp ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून. हे काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. हा कन्सेप्ट पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचा आहे. ओके, आता काय करू आपण, मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय, ज्या अल्कोहोलमध्ये फक्त एक OH ग्रुप आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे अशा प्रकारचा अल्कोहोल, ज्या अल्कोहोलमध्ये फक्त एक OH आहे, अशा प्रकारच्या अल्कोहोलला काय म्हणतात, मोनोहायड्रिक अल्कोहोल. आणि त्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचे प्रकार दोन आहेत. समजलं का? म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर ऑफ टू टाइप्स. दोन प्रकार कोणते, नंबर एक अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, दुसरा प्रकार अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. अशा प्रकारे या ठिकाणी मोनोहायड्रिक अल्कोहोलचे प्रकार दोन आहेत. आता एका प्रकाराबद्दलची माहिती या ठिकाणी आपण सविस्तरपणे घेऊया. मग तुम्ही हे प्रकार पाडले, मोनोहायड्रिक अल्कोहोलचे प्रकार किती, दोन. कोणते, अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, प्रकार दुसरा अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. हे क्लासिफिकेशन तुम्ही कशाच्या आधारावरती केलाय, हे क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण जो आधार घेतलाय तो आहे OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे याच्या आधारे हे क्लासिफिकेशन आहे. का सांगितलं मी, ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे याच्या आधारे आपण हे प्रकार पाडले. आता बघा, समजा आता कार्बन आहे, हे H 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 आहे. आता हा कोण आहे, OH ग्रुप आहे, हा OH ग्रुप. ठीक आहे, आता हा OH ग्रुप जोडलाय ह्या कार्बनला, हा OH ग्रुप ह्या कार्बनला जोडलाय. मग ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे बघायचं, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे कोणतं असणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन. कोणतं, sp3 हायब्रिडायझेशन आहे. ओके, लिहिलं आपण. मग हा अल्कोहोल एक OH आहे म्हणून मोनोहायड्रिक. आता मोनोहायड्रिक मध्ये पुन्हा कोणत्या प्रकारचा आहे पहा तुम्ही. पहिल्यांदा OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 आहे म्हणून हा झाला अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड या प्रकारचा अल्कोहोल.
समजलं का? मग तुमच्या याच्यामध्ये लिहिलं असावं का, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय आहे का, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 पाहिजे. झालं. त्याचा अर्थ असतो तसा आहे तिथं. दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये काय हो का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड काढून तिथं OH घेऊ आपण हो का, अशा प्रकारे तिथं सेम तसं. आता हा कोण आहे, OH ग्रुप एकच आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल. कुठे जोडलाय, ह्या कार्बनला. आता ह्या कार्बनच्या भोवताली कोणता बॉन्ड आहे, डबल. म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp2. संपलं. म्हणून हा अल्कोहोल कोणत्या प्रकारचा झाला, अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. संपलं. म्हणून हे क्लासिफिकेशन करत असताना आपण फक्त एका गोष्टीचा विचार करायचा आहे, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे कोणत्या प्रकारचं आहे याच्या आधारावरती केलेलं हे क्लासिफिकेशन आहे. मग दोन प्रकार. पहिला प्रकार अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. प्रकार दुसरा अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. संपलं. मग आता ह्याच्यामध्ये कसं असेल, ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे. हे तर कसं आहे, ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 पाहिजे. संपलं. आता एका प्रकाराबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. पहिला प्रकार आपण स्टार्ट करूयात. या बाजूला आहे कोणता, अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. आता याची व्याख्या तुम्ही कसं करणार, उदाहरण तुमच्या समोर आहे. अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड अतिशय सोपा आहे. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असलं पाहिजे किंवा sp3 असतं. कळलं का? अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. अशा प्रकारचे अल्कोहोल्स म्हणजे कसे, अशा प्रकारच्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे कसं असते, sp3 झालं. मग तसं लिहा, इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अल्किल ग्रुप. हा अल्किल ग्रुप आहे. कळलं का? व्याख्या पुस्तकात का सांगितलेली आहे, अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड म्हणजे काय तो शब्द डिफाईन केलेला आहे. अशा प्रकारच्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो, जो कार्बन कुठला असतो, अल्किल ग्रुप मधला असतो. संपलं. तीच व्याख्या आपण केली. पहा, इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अल्किल ग्रुप. ओके, इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अल्किल ग्रुप. व्याख्या पूर्ण झाली, संपली. अशा प्रकारचा हा पहिला प्रकार या ठिकाणी आपण पूर्ण केला. ह्याचे पुन्हा 5 प्रकार. अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड ह्याचे पुन्हा 5 प्रकार. कोणते 5 प्रकार, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, ॲलिलिक अल्कोहोल, बेंझिलिक अल्कोहोल. हे 5 प्रकार कसे पडले हे नीट लक्षात घ्या. कोणते 5 प्रकार, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, ॲलिलिक अल्कोहोल, बेंझिलिक अल्कोहोल. 5 प्रकार झाले, 5 प्रकार. आता एक शब्द आपण सविस्तरपणे डिफाईन करूयात. ओके, 5 करूया. ठीक आहे. पहा, आता आपण एक प्रकार पूर्ण केला, अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड याची माहिती घेतली. ह्याचे पुन्हा प्रकार 5, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, ॲलिलिक अल्कोहोल, बेंझिलिक अल्कोहोल. आता एकाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. व्याख्या अगदी सोप्या आहेत. ठीक आहे. हे सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे प्रायमरी कार्बन म्हणजे काय, सेकंडरी कार्बन म्हणजे काय, टर्शरी कार्बन म्हणजे काय. ह्या 3 गोष्टी तुमच्या समोर सांगतो. 3 कार्बन, कार्बनचे प्रकार 4, प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन. बोला, प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन. आता फक्त 3 व्याख्या तुम्हाला सांगतो. पहा, आता हा कार्बन आहे, नीट बघा बरं का. हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडला.
कळलं का? पहिल्यांदा व्याख्या घेऊ आपण प्रायमरी कार्बन म्हणजे काय आणि मग आपल्या भागाकडे जाऊ आपण. प्रायमरी कार्बन. आता जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं प्रायमरी कार्बन किंवा फर्स्ट डिग्री कार्बन. आता हा जोडलाय एकालाच म्हणून हा झाला फर्स्ट डिग्री, हा पण जोडलाय एकालाच म्हणून फर्स्ट डिग्री. कळलं का नाही कळलं? जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला डायरेक्टली जोडलेला असतो अशा प्रकारचा कार्बन म्हणजे प्रायमरी कार्बन. या उदाहरणामध्ये हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलेला आहे म्हणून ह्याला म्हणायचं प्रायमरी कार्बन. दुसरा सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बन. नीट ऐका बरं का, हे सगळं झालेलं आहे पण तुम्हाला माहित व्हावं या अनुषंगानं मी सांगून राहिलो. ओके, आता काय करायचं? हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन. बघा बरं का, हा कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला जोडलाय डायरेक्टली. चिटकून पाहिजे, जवळ पाहिजे. लांबल्या कार्बनचा विचार करायचा नाही बरं का, जवळ पाहिजे, चिटकून पाहिजे, जवळ पाहिजे अशा कार्बनचा विचार करायचा आहे. आता हे कार्बन ह्याला जोडलंय, हे कार्बन ह्याला जोडलंय म्हणजे हा कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला जोडला म्हणून हा कार्बन झाला सेकंडरी कार्बन. जो कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला जोडलेला असतो अशा प्रकारच्या कार्बनला सेकंडरी कार्बन असे म्हणतात. कळलं? टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बन. आता बघा, आता हे कार्बन बघा, हा कार्बन दुसऱ्या 1 2 3 कोणकोणते? हा कार्बन 1 2 3. हा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडलेला आहे म्हणून हा कार्बन झाला टर्शरी कार्बन. संपलं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती आहेत, तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, ओळख करून दिलं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील. व्यवस्थितपणे लक्षात घ्या. आणि आता आपण सुरुवात करूयात कुणाचं क्लासिफिकेशन? अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड याचं क्लासिफिकेशन पुन्हा आपण करूयात. ठीक आहे, व्यवस्थित हे लक्षात घ्या, लिहून घ्या माहित नसलं तर, आणि मग आपण टू बी कंटिन्यू करू. ठीक, लिहा. ठीक आहे, पहा आता या ठिकाणी आपण काय करतोय, आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत त्या भागाचं नाव आहे अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. या अल्कोहोलचे एकूण 5 प्रकार, त्या एका प्रकाराबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. पहिला प्रकार कोणता आहे? तुमच्या समोर आहे. पहिल्या प्रकाराचं नाव आहे प्रायमरी अल्कोहोल. आता एक शब्द आपण डिफाईन करू. कोणते प्रकार तुमच्या समोर आहेत? आता एक प्रकार आपण बघूया. पहा, बघा ऐका नीट. आता OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय फक्त त्या कार्बनचाच विचार करायचा, बाकीच्या कार्बनचा विचार करायचा नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या लेकरांनो. मी का सांगायला कळवलंय का? तुम्हाला फक्त त्या कार्बनचा विचार करायचा आहे ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय. ठीक आहे, आता हा कोण आहे? OH ग्रुप. हा कुठे जोडलाय? ह्या कार्बनला. मग मला सांगा, हा कार्बन प्रायमरी का सेकंडरी का टर्शरी? आता हा जोडला एका कार्बनला म्हणून हा झाला प्रायमरी कार्बन, फर्स्ट डिग्री कार्बन, प्रायमरी कार्बन. OH ग्रुप जर प्रायमरी कार्बनला जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी अल्कोहोल. उदाहरण तुमच्या समोर आहे. OH ग्रुप जर प्रायमरी कार्बनला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या अल्कोहोलला काय म्हणायचं? प्रायमरी अल्कोहोल. आता हा कोण आहे? OH ग्रुप. कुठे जोडलाय? ह्या कार्बनला. मग हे कार्बन कसला आहे? प्रायमरी आहे, फर्स्ट डिग्री आहे. का बरं? कारण हे एकाला जोडले म्हणून. मग अशा प्रकारचा जो अल्कोहोल असतो अशा प्रकारच्या अल्कोहोलला काय म्हणतो? प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे जेव्हा OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असतो अशा प्रकारच्या अल्कोहोलला प्रायमरी अल्कोहोल असे म्हणतात. समजलं? जेव्हा OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असतो अशा प्रकारच्या अल्कोहोलला प्रायमरी अल्कोहोल असे म्हणतात. आता व्याख्या करून इंग्लिशमध्ये. When OH group is attached to the primary carbon atom is called as primary alcohol. संपलं. कशी व्याख्या? When OH group is attached to the primary carbon atom is called as primary alcohol. When OH group is attached to the primary carbon atom
इज कॉल्ड एज प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. आता दुसरी व्याख्या, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय, तो पण शब्द आपण डिफाईन करू. पहा, हे OH ग्रुप, आपण फक्त त्या कार्बनचा विचार करायचं ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय. आता हा OH कुठे जोडलाय, ह्या कार्बनला. हा कार्बन कसलाय, सेकंड डिग्री, सेकंडरी कार्बन आहे. का बरं, हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलाय म्हणून हा कार्बन सेकंडरी, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. कारण या उदाहरणामध्ये OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला जोडलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो अशा प्रकारच्या अल्कोहोलला आपण काय म्हणतो, सेकंडरी अल्कोहोल. संपलं. जेव्हा OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो अशा प्रकारच्या अल्कोहोलला सेकंडरी अल्कोहोल असे म्हणतात. व्याख्या आपण इंग्लिशमध्ये करू. When OH group is attached to the secondary carbon atom is called as secondary alcohol. कशी व्याख्या ऐका पुन्हा. When OH group is attached, जोडणे म्हणायचं, to the primary carbon atom is called as secondary alcohol. संपलं. When OH group is attached to the primary secondary carbon atom is called as secondary alcohol. आता तिसरी व्याख्या बघा. हा, CH3C CH3 CH3 OH. आता टर्शरी अल्कोहोल म्हणजे काय, ही व्याख्या घेऊ टर्शरी अल्कोहोलची. आता हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. मी सांगितलं फक्त त्या कार्बनचा विचार करा ज्या कार्बन जवळ OH ग्रुप आहे किंवा ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे. आता हा OH आहे, ह्या कार्बनला जोडलाय. हा कार्बन कसला, टर्शरी, कारण हा कार्बन 1, 2 आणि 3 कार्बनला जोडलाय म्हणून हा कार्बन झाला टर्शरी. कळालं का. आणि हा जो अल्कोहोल आहे तो टर्शरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. म्हणून या ठिकाणी OH ग्रुप जर टर्शरी कार्बनला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या अल्कोहोलला म्हणायचं टर्शरी अल्कोहोल. जेव्हा OH ग्रुप हा टर्शरी कार्बनला जोडलेला असतो अशा प्रकारच्या अल्कोहोलला म्हणतात टर्शरी अल्कोहोल. तर हे इथे लिहिलेलं आहे. संपलं. आता इंग्लिशमध्ये करा. When OH group is attached to the tertiary carbon atom is called as tertiary alcohol. When OH group is attached to the tertiary carbon atom is called as tertiary alcohol. When OH group is attached to the tertiary carbon atom is called as tertiary alcohol. अशा प्रकारच्या ह्या एकासारख्या वाटणाऱ्या 3 व्याख्या पूर्ण केल्या. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असतो. सेकंडरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो. टर्शरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा टर्शरी कार्बनला जोडलेला असतो. बस. OH ग्रुप प्रायमरी कार्बनला जोडला, प्रायमरी अल्कोहोल. OH ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडला, सेकंडरी अल्कोहोल. OH ग्रुप टर्शरी कार्बनला जोडला, टर्शरी अल्कोहोल. संपलं. आता ह्या 2 खालच्या व्याख्या आपण लगेच घेऊ. एक ॲलिलिक अल्कोहोल आणि एक बेन्झिलिक अल्कोहोल. ठीक आहे, पहा. व्यवस्थित लक्ष द्या. समजलं. हा, आणि अतिशय सोपाने व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कळालं का. एक नवीन प्रकारची शिक्षण पद्धती आलेली आहे, घरातच शिकायचं आपल्या. याच्यासाठी एक अट आहे, तुमची स्वतःची इच्छा असणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे व्हिडिओ बघितला पाहिजे. आणि व्हिडिओ असा बघितला पाहिजे जणू का आपण वर्गात बसून तास करतोय. ही आपल्याला भाव आला पाहिजे, हा भाव आला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला भाव येणार आहे, नसताना नाही. कळलं का नाही कळालं. ठीक आहे, असो. आपल्या भागाकडे आपण जाऊ. आता ॲलिलिक अल्कोहोल. आता ॲलिलिक अल्कोहोल म्हणजे काय, पहा. एक उदाहरण घेतो. कार्बन, डबल बॉन्ड कार्बन आणि मग कार्बन आणि मग OH ग्रुप. हा, हे उदाहरण तुमच्या समोर आहे. बघा ॲलिलिक म्हणजे काय बघा. आता ॲलिलिक म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन ज्याचं हायब्रिडायजेशन sp3 आहे अशा प्रकारच्या कार्बनला म्हणतात ॲलिलिक कार्बन. बरोबर आहे का. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन ज्याचं हायब्रिडायजेशन sp3 आहे अशा प्रकारच्या कार्बनला म्हणतात ॲलिलिक कार्बन. आता असू दे व्याख्या, तिचा काय संबंध नाही. आता आपल्या पद्धतीने आपण तो शब्द डिफाईन करू. ॲलिलिक अल्कोहोल म्हणजे काय बघा. आता तुम्हाला माहित आहे आपण कशाचा विचार करत आहे, OH. आता हा OH आहे. नीट लक्ष्मी बघा,
सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका बरं का. हा OH ग्रुप आहे. कुठे जोडलाय हो? ह्या कार्बनला. हा कार्बन आहे ना, हे तर कार्बन आहे. मी विचारतो, ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे? सांगा हो. सांगा अहो, सांगा हो. हा OH ग्रुप कुठे जोडलाय? ह्या कार्बनला. मग ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे? sp3. आहे की. आता ह्याच्या भोवताली कोणता बॉन्ड आहे? सिंगल 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 सिंगल. मग ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं? sp3. म्हणजे ज्या कार्बनला OH जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे कसलं आहे? sp3 आहे. संपलं. आणि ह्या कार्बनच्या पुढे, म्हणजे हा कार्बन पुढे कशाला जोडलाय? कार्बन कार्बन डबल बॉन्डला. बघा कशी कशी कंडिशन आहे. OH ग्रुप हा अशा कार्बनला जोडलाय ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 आहे आणि तो कार्बन पुढे फर्दर कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलेला आहे. अशा प्रकारचा अल्कोहोल जर असेल तर अशा प्रकारच्या अल्कोहोलला म्हणायचं ॲलिलिक अल्कोहोल. OH ग्रुप, मग कार्बन sp3 हायब्रिडायझड आणि मग ते पुढे जोडायला पाहिजे कशाला? कार्बन कार्बन डबल बॉन्डला. म्हणजे OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडला पाहिजे आणि तो कार्बन पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलेला पाहिजे. असं जर असेल तर अशा प्रकारच्या अल्कोहोलला म्हणायचं ॲलिलिक अल्कोहोल. ॲलिलिक अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो आणि तो कार्बन पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलेला असतो. असं जर स्ट्रक्चर असेल किंवा अशा प्रकारचा जर मॉलिक्यूल असेल तर अशा प्रकारचा कंपाऊंड असेल, दॅट इज कॉल्ड एज ॲलिलिक अल्कोहोल. नीट आहे का बरं का. OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला पाहिजे. तो कार्बन पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलेला पाहिजे. असं स्ट्रक्चर जर असेल तर त्याला म्हणायचं ॲलिलिक अल्कोहोल. संपलं संपलं. आता तशी व्याख्या करा तिथं बघा. इन ॲलिलिक अल्कोहोल OH group is attached to the sp3 hybridized carbon atom which is further bonded or attached to the carbon carbon double bond. बरोबर आहे का? बघा. in allylic alcohol OH group is attached to the sp3 hybridized carbon atom which is further bonded or attached to the carbon carbon double bond. मग असा जर अल्कोहोल असेल तर तो ॲलिलिक आहे. कळलं का? इन दीज अल्कोहोल OH group is attached to the sp3 hybridized carbon atom which is further bonded or attached to the carbon carbon double bond. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल तर अशा प्रकारच्या अल्कोहोलला म्हणायचं ॲलिलिक अल्कोहोल. उदाहरण बघा, इथंच घेतो. हा ॲलिलिक अल्कोहोल आहे का नाही बघा. आता हो का. OH कुठं जोडलंय? ह्या कार्बनला. ह्या कार्बनच्या कडला बॉन्ड कोणता आहे? सिंगल सिंगल सिंगल. म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3. बरं का. हा कार्बन पुढे इथं जोडलाय ह्याला आणि ह्याला, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बरोबर आहे का? हो का. OH ग्रुप कार्बनला ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 तो पुढे जोडलाय कार्बन कार्बन डबल बॉन्डला. सेम तसा आहे बघा. OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलाय आणि तो पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलाय. असा अल्कोहोल म्हणजेच ॲलिलिक अल्कोहोल. म्हणजे हा सुद्धा ॲलिलिक अल्कोहोल आहे. अजून एक उदाहरण बघा. CH3 CH डबल बॉन्ड C CH3 CH2 OH. आता बघा. हा OH ह्या कार्बनला जोडलाय. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे? sp3. सिंगल बॉन्ड सिंगल सिंगल, म्हणजे हायब्रिडायझेशन कोणतं? sp3. आणि हा पुन्हा कशाला जोडलाय? कार्बन कार्बन डबल बॉन्डला. म्हणजे या ठिकाणी हा जो अल्कोहोल आहे हा सुद्धा कोणत्या प्रकारचा असतो? ॲलिलिक अल्कोहोल. आणि पुन्हा ॲलिलिक अल्कोहोल हा कसा असतो? प्रायमरी असतो किंवा सेकंडरी असतो किंवा टर्शियरी असतो. अशा प्रकारे या ठिकाणी ॲलिलिक अल्कोहोल म्हणजे काय हा कन्सेप्ट बघितला. आता बेंझिलिक अल्कोहोल म्हणजे काय ते बघू पहा. एक उदाहरण बघा, लक्षात येईल. हे उदाहरण बघा. OH ग्रुप ह्या कार्बनला जोडलाय. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन सांगा?
सिंगल बॉन्ड आहे म्हणजे कसलं sp3 आणि हा पुन्हा जोडला कशाला रिंगला. ही काय संपूर्ण आहे ही ॲरोमॅटिक रिंग आहे किंवा बेन्झीन रिंग. ॲरोमॅटिक रिंग किंवा बेन्झीन रिंग संपलं. मग असा अल्कोहोल असेल तर बेन्झिलिक अल्कोहोल. तुम्हाला माहिती आहे बेन्झीन रिंगच्या समोर असलेल्या कार्बनला आपण बेन्झिलिक कार्बन असं म्हणतो. बेन्झीन रिंगच्या समोर असलेल्या कार्बनला बेन्झिलिक कार्बन असे म्हणतात. बेन्झीन रिंगच्या समोर असलेल्या कार्बनला बेन्झिलिक कार्बन असे म्हणतात. अरे कळलं का? कळालं का? व्हिडिओ मोठा होऊ लागले ना, वेळ लागला, ऊन जास्त आहे, पत्री आहे ते उकुड लागले. कळालं का? व्यवस्थित ऐका. हा आता पुढे कसा बघा ह्याच्यामध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं पाहिजे sp3 आणि तो कार्बन पुन्हा कशाला जोडला पाहिजे ॲरोमॅटिक रिंगला. असा अल्कोहोल म्हणजे बेन्झिलिक अल्कोहोल. बघा बरं का, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असलं पाहिजे आणि तो कार्बन पुढे फर्दर ॲरोमॅटिक रिंगला जोडला पाहिजे. असा जर अल्कोहोल असेल दॅट अल्कोहोल इज कॉल्ड एज बेन्झिलिक अल्कोहोल. संपलं. बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो जो पुढे ह्याला जोडलेला असतो. संपलं. आता इंग्लिशमध्ये करू व्याख्या. In benzylic alcohol, OH group is attached to the sp3 hybridized carbon atom which is further bonded or attached to the aromatic ring. बरोबर आहे का? हाँ, in benzylic alcohol, OH group is attached to the sp3 hybridized carbon atom which is further bonded to the aromatic ring. In this alcohol, OH group is attached to the sp3 hybridized carbon atom which is further bonded to the aromatic ring. आणि अशा प्रकारचा जर अल्कोहोल असेल तर अशा प्रकारच्या अल्कोहोलला म्हणायचं बेन्झिलिक अल्कोहोल. संपलं. कळलं का बेन्झिलिक अल्कोहोलचा अर्थ? झालं. आता समजा उदाहरण घेतलं मी. समजा ही रिंग आहे, इथं CH3 आहे आणि परत इथं कार्बन आहे, इथं CH3 आहे, इथं CH3 आहे आणि या ठिकाणी OH आहे. मी म्हणलं हा अल्कोहोल बेन्झिलिक आहे का? आहे ना. कसं काय आहे बघा, OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलाय आणि तो कार्बन पुन्हा ॲरोमॅटिक रिंगला जोडलाय. ॲरोमॅटिक रिंग. संपलं. म्हणजे बेन्झिलिक आहे. बाकीचा काय संबंध नाही आपल्याला. आपण जसं सांगितलं तसं पाहिजे. आहे का? आहे. ओके. अजून उदाहरण बघा. बघा OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलाय आणि तो कार्बन पुढे ॲरोमॅटिक रिंगला जोडलाय. आहे बरोबर. म्हणजे हा सुद्धा बेन्झिलिक अल्कोहोल आहे. अशा प्रकारे या ठिकाणी बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय हे सुद्धा बघितलं. पाचही प्रकार आपल्या समोर आहेत. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, ॲलिलिक अल्कोहोल, बेन्झिलिक अल्कोहोल आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. एवढी माहिती घेऊन टाकू आणि हा भाग इथं आपला पूर्ण होतो. पहिला भाग पूर्ण झाला. आता दुसरा भाग अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. पहा याला म्हणतात व्हिनिलिक अल्कोहोल. काय म्हणतात? व्हिनिलिक अल्कोहोल. नीट बघा बरं का. हो का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ह्याला जोडलं OH. संपलं. आता OH कुठं जोडला? ह्या कार्बनला. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन डबल बॉन्ड असल्यामुळं sp2 अर्थ आपल्या समोर आहे. हो का, अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड म्हणजे काय? म्हणजे काय? ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp2 असलं पाहिजे. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असलं पाहिजे. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असलं पाहिजे. ओके. संपलं. अजून काय सांगू? मग ह्या अल्कोहोल अजून ना व्हिनिलिक अल्कोहोल. दिस अल्कोहोल्स आर कॉल्ड ॲज व्हिनिलिक अल्कोहोल. काय व्हिनिलिक अल्कोहोल म्हणायचं? मग आता लिहितं. इन दिस अल्कोहोल OH group is attached to the sp2 hybridized carbon atom of carbon carbon double bond. कशी व्याख्या? इन दिस अल्कोहोल OH group is attached to the carbon carbon double bond. झालं. म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडला पाहिजे. कोण? OH ग्रुप. आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचा भाग पाहिजे. हा कार्बन असं असेल तर
दॅट इज कॉल्ड ॲज व्हिनिलिक अल्कोहोल किंवा अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. इन व्हिनिलिक अल्कोहोल the OH group is attached to the sp2 hybridized carbon atom which is the part of carbon-carbon double bond. In vinylic alcohol, OH group is attached to the sp2 hybridized carbon atom which is the part of carbon-carbon double bond. In this alcohol, OH group is attached to the sp2 hybridized carbon atom which is the part of carbon-carbon double bond. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी हे सगळे अल्कोहोल पूर्ण केले आणि अशा प्रकारे या ठिकाणी मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपण पूर्ण केलेलं आहे. आता राहिला फक्त एक भाग, इथरचं क्लासिफिकेशन. आता इथरचे पण पुन्हा प्रकार दोन, एक सिंपल इथर, एक मिक्सड इथर. ते कसं हे लिहून घ्या. इथरचे प्रकार दोन प्रकार कोणते आपल्या समोर आहेत? सिंपल इथर, मिक्सड इथर. सिंपल इथरमध्ये ऑक्सिजन ॲटम हा दोन सारख्या अल्किल किंवा आरिल ग्रुपला जोडलेला असतो. तर मिक्सड इथरमध्ये ऑक्सिजन ॲटम हा दोन वेगवेगळ्या अल्किल किंवा आरिल ग्रुपला जोडलेला असतो. संपलं. सिंपल इथरमध्ये ऑक्सिजन ॲटम हा दोन सारख्या अल्किल किंवा आरिल ग्रुपला जोडलेला असतो. सेम अल्किल और आरिल ग्रुप. या ठिकाणी ऑक्सिजन ॲटम हा दोन वेगवेगळ्या अल्किल किंवा आरिल ग्रुपला जोडलेला असतो. अशा प्रकारची संपूर्ण माहिती. ऑक्सिजन दोन सारख्या अल्किल ग्रुपला जोडणे, सिंपल इथर किंवा सिमेट्रिकल इथर. ऑक्सिजन ॲटम हा दोन वेगवेगळ्या अल्किल किंवा आरिल ग्रुपला जोडणे, मिक्सड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर. ओके. अशा प्रकारे या ठिकाणी आपण संपूर्ण क्लासिफिकेशन पूर्ण केलं. धन्यवाद.